नमस्कार बहिणींनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत पाठीमागील काही दिवसापासून खूप सारे अपडेट येत आहेत। जसेच की आपल्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर बोनस 3000 रुपये जमा होत आहेत। म्हणजे आता ऑक्टोबरचे 1,500 रुपये आणि नोव्हेंबरचे 1,500 रुपये असे एकत्र करून ऍडव्हान्स हप्ता तुमच्या अकाउंटवर 3000 रुपये जमा होत आहेत। आता निवडणुकी आपल्या महाराष्ट्रामध्ये जाहीर होणार आहेत, तर आचारसंहितेच्या अगोदर सर्व बहिणींच्या अकाउंटवर 3000 रुपये जे ऍडव्हान्स आहेत 2 महिन्याचे ते तुमच्या अकाउंटवर जमा होतीलच। त्याचप्रमाणे अशी ही एक अपडेट येत आहे किंवा बातमी येत आहे की आता दिवाळीमध्ये महिलांना मोबाईल फोन गिफ्ट देण्यात येत आहे। तर कोकणात झालेल्या सभेमध्ये शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं होतं की आता आम्ही महिलांना मोबाईल फोन सुद्धा गिफ्ट देणार आहोत। तर ह्या बातमीनंतर किंवा ह्या सभेनंतर खूप साऱ्या युट्यूबरने त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला की आता सर्व लाडक्या बहिणींना मोबाईल फोन गिफ्ट देण्यात येणार आहे, त्याचे फॉर्म भरणे पण चालू झाले असे पण खूप सारे युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात आलेले आहे। तर ह्याची काय आहे सत्य कहाणी ह्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच पाहणार आहोत। मोबाईल फोन गिफ्ट देणार आहेत का नाहीत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला 100% समजणार आहे। त्या अगोदर जर चॅनलवर तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला 100% लाईक करा। सर्वात प्रथम एक गोष्ट जाणून घेणं खूप महत्वाचं आहे की मोबाईल फोन गिफ्ट देणार आहेत का नाही ही गोष्ट तर बाजूला झाली, पण अजूनपर्यंत 30% अशा महिला आहेत ज्या महिलांना अजून ह्या योजनेचा एकही रुपया भेटलेला नाही। सर्वात प्रथम त्या महिलांना या योजनेचा लाभ भेटावा आणि त्यांच्यापर्यंत आता 100% जेव्हा या योजनेचा महिलांना लाभ भेटेल ना तेव्हाच आपण म्हणू शकतो की योजना सक्सेसफुली झाली, पण अजून 30% अशा महिला आहेत की या महिलांना अजून या योजनेचा लाभ भेटलेला नाही। काही महिलांचा फॉर्म रिजेक्ट झाले, काही महिलांचे फॉर्म विलेज लेवलला रिजेक्ट झाले, ब्लॉक लेवलला रिजेक्ट झालेले। तर अशा महिलांना काही महिलांना पैसे आले पण असे रिजेक्ट झालेल्या महिलांचा काही अजून पैसे जमा झालेले नाहीत। तर या 30% महिलांच्या अगोदर पैसे जमा व्हावे, नंतर मोबाईल वगैरे देण्याची प्रोसेस सुरू करण्यात येईल। पण खरी बातमी काय आहे, मोबाईल कोणाला भेटणार आहे ही पण खूप जाणून घेण्याची गरजेची बातमी आहे। त्या अगोदर तुम्हाला 3000 रुपये बोनस 3000 रुपये आले का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा। 2-3 दिवसापासून कंटिन्यू महिलांच्या अकाउंटवर 3000 रुपये 2 महिन्याचे ऍडव्हान्स 3000 रुपये जमा होणे चालू झाले। तुम्हाला पैसे भेटले का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा। आतापर्यंत तुम्हाला एकूण 7500 रुपये भेटले का, 1500 रुपये भेटले का, 4500 रुपये भेटले हेही कमेंटमध्ये सांगा। कारण की आतापर्यंत प्रत्येक लाभार्थीला सरकारमार्फत एकूण 7500 रुपये प्रत्येक आपल्या लाडकी बहिणीला एकूण 7500 रुपये देण्यात येणार आहे। तर आता मेन बातमी म्हणजे मोबाईल फोन कोणाला भेटणार आहे। तर मोबाईल फोन सांगितल्याप्रमाणे भेटतील, पण अशा महिन्याला भेटतील। लक्षात घ्या, ज्या ग्रामीण विकास योजनेअंतर्गत काम करतात जसे की बचत गट वगैरे अशा योजनेद्वारे काम करत आहेत अशा महिलांना जवळपास 2400 महिलांना मोबाईल फोन देण्याचे नियोजन सरकार करत आहे। तर अजून ही काही डिटेलमध्ये माहिती सरकारकडून किंवा GR मार्फत आले नाही, कोणत्या GR मध्ये हे प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही। आता कधी देणार काही देणार हे बद्दल अजून कोणीही सांगू शकत नाही। पण महत्वाची गोष्ट अशी आहे की सर्व महिलांना मोबाईल फोन गिफ्ट भेटणार नाही, फक्त 2400 महिला ज्या या योजनेअंतर्गत काम करतात त्या महिलांना हा मोबाईल फोन भेटणार आहे। तर चुकीची माहिती जी आपल्या दुसऱ्या चॅनल मार्फत किंवा व्हिडिओ मार्फत पसरवण्यात येत आहे, वेगवेगळ्या चॅनल मार्फत पसरवण्यात येते की तुमचा मोबाईल फोन तुम्हाला भेटणार आहे, हा फॉर्म भरायला लागेल, ही सर्व चुकीच्या माहितीकडे तुम्ही कृपया दुर्लक्ष करा, आपला वेळ घालवू नका। आपल्या चॅनलवर तुम्हाला जेन्युइन आणि एकदम व्यवस्थित आणि खरी माहिती आपण देण्याचा प्रयत्न करत असतो। तर चॅनलवर नवीन आला तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलशी नेहमी जोडून राहा। आपल्या मित्रपरिवार फॅमिलीबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।